नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण मेथीच्या भाजीपासून काहीतरी वेगळी रेसिपी करणार आहे. नेहमीची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. आपण थालीपीठ खातो मेथीच्या भाजीची किंवा नुसती साधी मेथीची भाजी करतो. पण आज मी काहीतरी वेगळी दाखवणार आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर मी इथे एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे, त्यानंतरनं भाजकी डाळ घ्यायची आणि तीळ घ्यायचे, सफेद तीळ. ते हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला, जास्त असे भाजायचे नाही आहेत. थोडंसं रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतरनं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. ते वाटून घेऊया तोपर्यंत आपण हे बघा, मी इथे भाजी घेतली मेथीची, छान अशी निसून घेतलेली आहे आणि हलकी हलकी चिरून घेतली, एकदम बारीक अशी नाही, थोडी थोडीशी अशी चिरून घेतलेली आहे. तर मी त्यात तोच पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये मी ते एक पळी इतपत तेल टाकणार आहे. तेल थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण नंतरनं सुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. तर मी इथे भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकला आहे. लसणाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला जी चव येते ना ती खरंच खूप म्हणजे खूप छान येते. त्यानंतरनं लसूण आपला थोडासा परतल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण भाजी घेतलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भाजी सगळी ह्याच्यामध्ये टाकून झाली की त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला मीठ टाकून ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि जास्त शिजवायची नाही आहे. 2 ते 3 मिनटंच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तेलावरतीच अशी परतून घ्यायची. खरंच तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा. खूप म्हणजे खूप छान होते. हॉटेलला सुद्धा मागे सारेल अशी भाजी होते ही. त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. काय होतं ना, तुम्ही रेसिपी बघता, कमेंटसुद्धा करत नाही, लाईकसुद्धा नाही करत आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. त्याच्यामुळे प्लीज एक सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. तर हे बघा, बोलता बोलता आपली भाजी झालेली. आता ही भाजी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया सगळी आणि तोच पॅन आपल्याला पुन्हा वापरायचा आहे त्याच रेसिपीसाठी आपल्याला, कारण जास्तीची अशी भांडीही भरवायची नाही आहेत आपल्याला. तर बघा, तोच पॅन वापरला आहे मी. तर त्या पॅनमध्ये मी 1.5 पळी इतपत तेल टाकणार आहे, कारण आपण आधी भाजी शिजवताना सुद्धा तेलाचा वापर केलेला आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये जिरं टाकायचे 1 मोठा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतरनं मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. एकदम बारीक चिरून घेतला आहे. जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो कांदा असा थोडासा ट्रान्सपरंट होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. असं जास्त करपवायचा वगैरे नाही आहे. तर हे बघा, अशा प्रकारे छान आपला कांदा परतून झालेला आहे. त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. सुक्या मसाल्यांमध्येही जास्त फारसे मसाले लागत नाही. थोडीशी अर्धा चमचा इतपत हळद लागते, 1 मोठा चमचा धना पावडर आणि 1 मोठा चमचा लाल तिखट लागतं. तर तेही आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतरनं जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकायची ह्याच्यामध्ये. तीसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्याच्या नंतरनं आपल्याला ती छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. ह्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे हो का अशा प्रकारे कमी झालं पाहिजे आणि बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची. तर मी ते 2 छोटे टोमॅटोची प्युरी घेतली करून. माझे टोमॅटो थोडेसे कच्चे होते त्याच्यामुळे त्याचा रंग असा दिसतोय. तुमच्याकडे एकदम असे लाल बुंद टोमॅटो असतील तर ते घेतले तरीसुद्धा चालतील. तर तेही आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. अर्धा कप इतपतच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण नंतरसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. काही असं छान मिक्स करून झालं आहे. थोडंसं मी ना परतून घेतलं आहे 2 मिनटं. 2 मिनटं परतल्याच्या नंतर नाही ना आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण आधीसुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळं मिठाचं प्रमाण कमी टाका. तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकल्याच्या नंतर ना ही भाजी आपण जी शिजवून घेतलेली आहे ना ती टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. तुम्ही जर असं कोणाला दिली ना की ही भाजी कशाची ओळखा, कोणी ओळखूसुद्धा शकत नाही की ही भाजी मेथीची आहे. एवढी भारी लागते, चवसुद्धा लागत नाही मेथीची भाजीची. ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नाही ना त्यांना तर तुम्ही नक्की द्या. लहान मुलांना वगैरे, लहान मुलं शक्यतो पालेभाज्या वगैरे खात नाही, त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे ही भाजी. तर आता हे बघा, मी भाजी टाकल्याच्या नंतर ना अर्धा पेला इतपत अजून पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे.
तर पाणी टाकल्याच्या नंतरनं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती शिजवायचं आहे. गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवा, फास्ट करू नका, नाहीतर मग आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली करपेल. तर हे बघा आपली ही आता छान अशी झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला टाकला ना तरीसुद्धा चालेल. तर मी इथे 1 मोठा चमचा गरम मसाला टाकला आहे. तर हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आमच्या इकडे ह्या भाजीला लसुणी मेथी म्हणतात. तर त्याच्यामुळे आपल्याला लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे. तर तुम्ही म्हणशाल मगाशी तर एवढा तर नाही वापर केला, तर पुढे बघा आपल्याला आता ह्याच्यासाठी ना एक तडका तयार करायचा आहे. तडक्यासाठी मी इथे एक पळी ठेवली. माझ्याकडं तडक्या पॅन नाही आहे, ते जे असतं तडक्याचं भांडं ते नाही आहे माझ्याकडं. मी इथे पळी ठेवली. पळीमध्ये अर्धा चमचा इतपत तेल टाकलं आहे मी. त्यानंतरनं भरपूर असं ठेचलेला लसूण टाकला आहे. एक लाल मिरची घेतली. तुमच्याकडे हिरवी मिरची असली तरीसुद्धा चालेल. तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. तर आता हे गॅस बंद करायचं आहे आपल्याला. त्यानंतरनं हे आपल्याला जो तडका आहे तो ह्या भाजीमध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिटभर आपल्याला अजून ही भाजी होऊन द्यायची. त्यानंतरनंच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, लगेच करायचं नाही आहे. तर पाहू शकता रंगसुद्धा किती छान दिसतो आहे आणि चवीला खरंच खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आपली भाजी आता झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. तर मी गॅस बंद केला आहे. रंग पाहू शकता तुम्ही, खरंच खूप छान दिसतो आहे रंग आणि चवीला एवढी भारी लागते ना, खूप म्हणजे खूप छान लागते. कौतुक करावं तितपत कमी पडेल एवढं कौतुक करते मी त्या भाजीचं. खरंच खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत